वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं श्रीचैतन्येश्वरं परमानन्दमाधवम्। हरे कृष्णा। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या महिन्यातून एकदा होणाऱ्या प्रेरणा फेस्टिवलमध्ये। तर महिन्यातून एकदा आपण या ठिकाणी एकत्र भेटत असतो आणि जे तरुण पिढीचे जे काही प्रश्न असतात, तारुण्य हे एक असं वय असतं ज्यावेळी व्यक्तीच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न निघत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। पण या ठिकाणी आपणसुद्धा प्रश्नांची उत्तरं शोधतो, पण आपण शास्त्रांच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत। आपल्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, ज्या काही डाऊट्स आहेत, त्यांचं उत्तर आपण शास्त्रांच्या माध्यमातून आज शोधणार आहोत। आणि असाच एक प्रश्न जो तरुण पिढीला किंवा असं म्हणायला हवं की प्रत्येकाला हा प्रश्न सतावत असतो जीवनामध्ये कधी ना कधी, आणि तो प्रश्न आहे डेस्टिनी। जे नशीब आहे ते आपण घडवतो की ते नशीब आपल्याला घडवत असतं। तर सुरू करूया आजच्या चर्चेला। तर प्रत्येक संस्कृतीमध्ये नशीब किंवा डेस्टिनी यासाठी समानार्थी शब्द आपल्याला मिळतील। काही लोक नशिबाला म्हणतात तकदीर, तकदीर में जो लिखा है वही होता है, किंवा कोणी म्हणतं किस्मत, कोणी म्हणेल दैव, कोणी म्हणेल नियती। तर अशी वेगवेगळी नावं नशिबासाठी वापरली जातात। तर बेसिकली डेस्टिनी किंवा नियती हा जो शब्द आहे दोन अर्थांनी वापरला जातो।
तर व्याख्या बघूया की कोणत्या अर्थाने हा शब्द वापरला जातो. पहिला आहे जे आपल्यासोबत घडलं, समथिंग दॅट हॅपन्स टू अस, त्याला म्हटलं जातं डेस्टिनी. किंवा अजून एखादी गोष्ट जी आपण आपल्या जीवनामध्ये मिळवली, थिंग्स दॅट वी आर मेंट टू अचीव. उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये क्रिकेट हा जो खेळ आहे खूप प्रचलित आहे, बरोबर. प्रत्येक गल्लीबोळामध्ये सगळ्यात इझिली अवेलेबल किंवा सगळ्यात सोप्या पद्धतीने खेळला जाणारा हा खेळ आहे. तर एखादा क्रिकेटपटू समजा त्याने आपल्या सुरुवातीच्या जीवनामध्ये समजा तो रणजी ट्रॉफी खेळत असेल आणि त्याच्यामध्ये काही टॅलेंट आहे आणि त्याच्यावर त्याने चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि पुढे काही वर्षानंतर तो एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून नावाजला गेला, तर लोक काय म्हणतात, हां त्याने त्याचं जे नशीब होतं ते खरं करून दाखवलं. म्हणजे पहिला अर्थ होता जे आपल्यासोबत घडलं त्यालासुद्धा डेस्टिनी म्हटलं जातं आणि आपण जे समजा मिळवलं त्यालासुद्धा डेस्टिनी म्हटलं जातं. तर दोन अर्थांनी हा शब्द वापरला जातो. तर आज आपण चर्चा करणार आहोत या विषयाची. एक ॲक्रोनिम आहे FATE. इंग्लिशमध्ये डेस्टिनीला म्हणतात फेट, FATE. तर F म्हणजे काय, फॅक्ट ऑफ लाईफ. या जीवनाची वस्तुस्थिती काय आहे. तर इथं या ठिकाणी म्हटलेलं आहे, देर आर थिंग्स विच आर बियॉन्ड अवर कंट्रोल विच शेप्स द रिझल्ट. प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या नियंत्रणा पलीकडे असतात आणि त्यांच्या प्रभावामुळे आपल्याला जो रिझल्ट मिळतो किंवा आपल्याला जे फळ मिळतं एखाद्या कार्याचं ते त्यावरती अवलंबून असतं. तर आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच की क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया ही एक नावाजलेली टीम आहे. सध्या नाही पण 90मध्ये ऑस्ट्रेलिया ही जी टीम होती असं म्हटलं येते की क्रिकेटमध्ये नंबर 1. तर त्यावेळी या टीमचे जे उत्कृष्ट खेळाडू होते त्यापैकी एक होते स्टीव्ह वॉ. नाव ऐकलं असेल तुम्ही, कॅप्टन होते ऑस्ट्रेलियन टीमचे. तर हे काय करायचे, एक चांगले फिल्डरसुद्धा होते, पण फिल्डिंग करत असताना जो रुमाल असतो, हात रुमाल, तो अशा प्रकारे खिशात ठेवायचे की तो अर्धा बाहेर आणि अर्धा आतमध्ये असायला हवा. नेहमी ते असा ठेवायचे त्याला. आणि समजा यदा कदाचित जर एखादा कॅच त्यांनी ड्रॉप केला तर ते लगेच खिशाकडे बघायचे की अरे तो रुमाल अर्धा बाहेर आहे का खाली पडला आहे. तर त्यांची अशी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणू शकतो की तो रुमाल नेहमी अर्धा बाहेर आणि अर्धा आतमध्ये असला पाहिजे, तरच माझी जी फिल्डिंग आहे ते व्यवस्थित होणार. तर अशा प्रकारची सुपरस्टिशन्स असू शकते. तर हे जे व्यक्ती असतात, आता एवढे सुप्रसिद्ध एवढे नावाजलेले आहेत ते, पण तरीसुद्धा असे त्यांच्या समजुती आहेत. का, कारण तो जो अननोन फॅक्टर आहे जो आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे आहे, पण तरीसुद्धा आपल्या यशावरती त्याचं प्रभुत्व आहे. तो कसा तरी आपल्या फेवरमध्ये यावा यासाठी या सगळ्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा याचं ते पालन करायचे. अजून एक फिल्डर होते, त्यांचं नाव होतं मार्क टेलर. हे सुद्धा एक एक्सपर्ट बॅटमन होते, फलंदाज. तर हे काय करायचे, जेव्हाही फिल्डिंगला यायचे, बॅटिंगला यायचे, सर्वात अगोदर जाऊन जे ड्रेसिंग रूम असायचं त्या ठिकाणी टॉयलेटमध्ये जाऊन जे कमोड असतात ना, कमोडचे सगळे लीड बंद करून यायचे नेहमी. आणि एकदा कदाचित ते जर लवकर आऊट झाले तर ते पहिले तिकडे बघायला जायचे की कोणी ते एखादं लीड झाकण उघडं ठेवलं आहे का. आणि असं जर उघडं सापडलं एखादी झाकण तर त्यांच्या सहकाऱ्यांना खूप दम द्यायचे की कुणी उघडलं आहे, कुणी उघडं ठेवलं आहे, मी सांगितलं होतं सगळं बंद असायला हवं. आता मला सांगा, क्रिकेटच्या फील्डवरती आऊट होणं आणि त्या कमोडचं झाकण आहे ते बंद असणं यामध्ये काही संबंध आहे नाही. पण तरीसुद्धा तो जो अननोन फॅक्टर आहे, आपण त्याला दैव म्हणू शकतो, तो कसा तरी आपल्या फेवरमध्ये काम करावा म्हणून हे सगळ्या
चाललेला असायचा. तर त्यांनासुद्धा माहिती आहे की परफॉर्मन्स हा मॅटर करतो, आपण जे काय करतो, पण परफॉर्मन्सपेक्षाही एक जी गोष्ट आहे तीसुद्धा बऱ्यापैकी मॅटर करते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचं ते पालन करायचे. आपण असं म्हणू शकतो की समजा एखादा व्यक्ती समुद्रामध्ये नाव हे करत आहे, चांगल्या प्रकारे बोट स्टेअरिंग करत आहे, खूप एक्सपर्ट आहे. पण समजा एक मोठी प्रचंड अशी लाट आली तर काय होईल? तो कितीही एक्सपर्ट असला तरी त्याची जी नौका आहे ती त्याच्या नियंत्रणाबाहेर जाईल. तर एक्सपर्टीज ही त्याच्या हातात आहे, पण जो अननोन फॅक्टर आहे तो काय आहे? समुद्रातून येणारी एखादी प्रचंड लाट, ती आपल्या नियंत्रणापलीकडे आहे. तर ही आहे जीवनाची वस्तुस्थिती की काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या नियंत्रणापलीकडे आहेत, पण त्यांचा आपल्या रिझल्टवरती काय आहे? प्रभाव आहे. एफ फॉर फॅक्ट, देन ए फॉर ॲनालिसिस. थोडं विश्लेषण करूया की नेमकं काय आहे दैव हा फॅक्टर. आवर ॲक्शन अलोन डोंट लीड अस टू द रिझल्ट. केवळ आपली कृती आपल्या परिणामाकडे नेत नाही, आपल्याला परिणामाकडे घेऊन जात नाही. फक्त आपली कृती. तुम्ही म्हणाल की एखादा व्यक्ती किंवा जर जास्त जेवण करत असेल तर तो लठ्ठ होतो, ही जनरल अंडरस्टँडिंग आहे. जास्त खात असेल तर तो लठ्ठ होईल. पण असेही काही व्यक्ती असतात जे कितीही खाऊ द्यात ते तसेच्या तसेच राहतात. आणि काही असे असतात त्यांनी थोडं जरी खाल्लं तरी त्यांचं वजन वाढतं. या ठिकाणी काय सांगितलं आहे? कृती काय आहे? खाण्याची, बरोबर. पण या ठिकाणी म्हटलं आहे की केवळ आपली कृती आपल्याला परिणामाकडे नेत नाही. खाणं ही कृती आहे, परिणाम काय आहे? लठ्ठ होणं. पण नेहमी असं घडत नाही की जो जास्त खातो तो जाडा होतोच, नाही. काही व्यक्ती असतात ते त्यांची जी जीभ असते त्या जिभेला कन्व्हेअर बेल्टसारखं यूज करतात. कन्व्हेअर बेल्ट माहिती आहे आपल्याला? कंपनीमध्ये मोठमोठ्या ज्या ऑटोमोबाईल कंपनी असतात त्यामध्ये ज्या कार बनतात त्यासाठी कन्व्हेअर बेल्ट लावलेला असतो. त्यावरती एक कार येते, त्याच्यामागून दुसरी कार येते आणि त्यावरती वर्कर्स काम करत असतात. कंटिन्युअस ती लाईन चालू असते. तर काही लोक त्यांच्या जिभेचा वापर या कन्व्हेअर बेल्टसारखा करतात. तर जर कृती फक्त प्रभावी असेल तर मग ते लठ्ठ व्हायला पाहिजे होते, पण तरीसुद्धा ते लठ्ठ होत नाही. कितीही खाल्लं तरी ते तसेच राहतात. म्हणजे अजून एक फॅक्टर आहे जो त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि काही विचारे असतात तर थोडं जरी खाल्लं तरी वजन वाढतं, कारण त्यांना थायरॉईडचा इश्यू असतो. थोडं जरी खाल्लं तरी वजन वाढणार. तर केवळ कृती आपल्याला परिणामाकडे घेऊन जात नाही. तर आपल्याला जे फळ मिळतं ते कशा प्रकारे मिळतं? या ठिकाणी लिहिलेलं आहे, कर्म प्लस दैव प्लस काळ इज इक्वल टू फळ. कर्म अधिक दैव अधिक काळ आणि याचा परिणाम काय होतं? फळामध्ये होतो. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं ड्युटी प्लस डेस्टिनी प्लस ड्युरेशन इज इक्वल टू रिझल्ट. उदाहरणार्थ आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. शेतकरी जे असतात ते काय करतात? महागडं बियाणं आणून शेतीमध्ये पेरतात. त्याला आपण म्हणू शकतो ड्युटी, बरोबर. कर्म, त्यांचं कर्म केलं त्यांनी. पण फक्त बियाणं पेरून होतं का? नाही. कशाची वाट बघावी लागते? पावसाची वाट बघावी लागते. तर पावसाला आपण म्हणू शकतो पाऊस येणं किंवा न येणं, त्याला म्हणू शकतो दैव, बरोबर. फक्त एवढंच पुरेसं नाही परिणाम येण्यासाठी. अजून एक गोष्ट ती म्हणजे काय? ड्युरेशन, काळ. काळ खूप प्रभावी आहे. धान्य पेरलं, पाऊस जरी आला तरी शेतकरी असं म्हणू शकत आहे की मला आत्ताच्या आत्ता पाऊस पडला ना
मग आता एक 20 दिवसामध्ये माझं ज्वारीचं पीक यायला पाहिजे. नाही, त्याला जवळजवळ 3 महिने वाट बघावीच लागते. दुसरं उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्तीने लग्न केलं आणि पत्नीचं म्हणणं आहे मला आत्ताच्या आत्ता मूल पाहिजे. शक्य आहे का? नाही. पती पत्नी एकत्र येतील, त्यानंतर जरी कन्सेप्शन झालं तरी नंतर 9 महिने 9 दिवस वाट बघावी लागते, त्यानंतर कुठे मूल जन्माला येतं. तर सांगायचा अर्थ आपली ड्युटी, डेस्टिनी आणि ड्युरेशन या तिघांची परिणिती कशामध्ये मते होते? रिझल्टमध्ये, आपल्या फळामध्ये होते. तर रिझल्ट म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल फॅक्टर. फक्त एकच कंपोनंट नाही आहे की ज्याच्यामुळे आपल्याला जीवनामध्ये यश मिळतं, तर इतरसुद्धा जे फॅक्टर आहेत ते जबाबदार आहेत. आणि हे कशाप्रकारे कार्य करतं? एक उदाहरण घेऊया. समजा 3 मुलं रस्त्याने चालली आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि तिघं मोबाईलवरती चॅटिंग करत चालले आहेत रस्त्याने. तिघांचं लक्ष नाही चालण्याकडे, लक्ष कुठे आहे? मोबाईलमध्ये आहे. आणि पाणी पडलेलं आहे, लक्ष नसून तिथून पाय घसरतो. तिघंचे तिघं पडतात. पहिला जो पडतो, पडताना काय होतं? त्याचा हात झाडाची जी फांदी असते त्या फांदीकडे जातो आणि तो ती फांदी पकडतो आणि खाली पडण्यापासून वाचतो. दुसरा जो असतो तो पडतो, कमरेवरच पडतो. दुसरं काही होत नाही, पण थोडं लागतं त्याला. तिसरा जो असतो तो सुद्धा पडतो, पण ज्या ठिकाणी तो पडतो बरोबर त्याच्या डोक्याच्या खाली एक अणुकुचीदार दगड असतो. तर तुम्ही म्हणाल अरे, तिन्हींची कृती सारखीच होती, तिघांचं चालण्याकडे लक्ष नव्हतं, पण तिघांचा परिणाम वेगळा आहे की नाही? एकाने पडता पडता झाडाची फांदी पकडली, दुसरा पडला, कमरेला लागला, तिसरा पडला आणि त्याला खूप जोरात जखम झाली. पण तिघांची कृती तर सारखीच होती. कृती सारखी तर परिणामसुद्धा सारखा व्हायला हवा, पण तसं होत नाही. कारण जो फॅक्टर आहे दैव, तो कार्य करत असतो. कशा प्रकारे? समजा एक पाण्याची टाकी आहे तुमच्यासमोर, तुम्ही कल्पना करू शकता. एक पाण्याची टाकी आहे, सिंटेक्स कंपनीची मोठी प्रचंड टाकी, आणि त्या टाकीच्या वरती एक इनलेट वॉल असतो, ज्या ठिकाणाहून पाणी आतमध्ये पडत असतं, आणि खाली बॉटमला आउटलेट्स आहेत जिथून पाणी निघतं. पण या टाकीला वेगवेगळ्या प्रकारचे आउटलेट आहेत, एक नाही आहे, मल्टिपल आउटलेट्स आहेत. पण आतमध्ये, टाकीच्या आतमध्ये काय आहे? ज्या ठिकाणी पाणी पडत आहे त्या ठिकाणाहून एक लाईन निघते, ती सरळ त्या आउटलेटला मिळते, एका आउटलेटसाठी. दुसरी जी लाईन निघते ती अशा प्रकारे टाकीमध्ये फिरते, थोडीशी फिरून वेळी वाकडी होऊन ती नंतर त्या दुसरा नंबरचा जो आउटलेट असतो त्याला ती जाऊन मिळते. आणि तिसरी जी लाईन असते इनलेट वॉलशी कनेक्ट असलेली, ती पूर्ण टाकीमध्ये फिरते आणि शेवटी जो तिसरा आउटलेट आहे, नळ आहे, त्याला जाऊन ती मिळते. तर आपले कर्मसुद्धा अशाच प्रकारे कार्य करतात. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा व्यक्ती, आपल्याकडे असं म्हटलं जातं, एकदा असं झालं, एक व्यक्ती, तरुण मुलगा, नवीनच त्याच्याकडे बाईक आलेली होती आणि नवीन बाईक शिकल्यामुळे मग आता त्याला इच्छा असते की ती चांगली पळवायची. पण स्पीड लिमिटसुद्धा असतं रस्त्यावरती, सिग्नल तर लिहिलं असतं स्पीड लिमिट 60, आणि हा भाऊ चालवत असतो 90. तर ट्रॅफिक पोलीस याला पकडतो, काय रे, तुला दिसत नाही या ठिकाणी स्पीड लिमिट दिलं आहे 60 आणि तू 90ने चालला आहेस?
नाही म्हणे मी ते बघितलं आणि मग काय बघितलं, मग तुला कळत नाही, तुला एवढी अक्कल नाही तुला? नाही म्हणे ते लिहिलेलं बघितलं 60, पण तुम्हाला नाही बघितलं. तर बऱ्याच वेळा आपल्याकडे अशी समज आहे की आपण एखादी चूक केली आणि जर पकडलो नाही गेलो तर ठीक आहे, चालतं. तर कधी कधी ते चालतं सुद्धा. पण बऱ्याच वेळा असं होतं आपल्या जीवनामध्ये, एखादा व्यक्ती छोटी मिस्टेक करतो पण त्याला प्रचंड परिणाम भोगावा लागतो. आणि एखादा व्यक्ती प्रचंड अशी मोठी गडबड करतो आणि त्याला छोटीशी त्रास होतो, त्याला थोडा कमी त्रास होतो. तर आपण या ठिकाणी बघितलं की इनलेट वॉल एकच आहे पण आउटलेट 3 आहेत. पण या ठिकाणी आपण जी पहिली लाईन बघितली इनलेट वॉलची, ती सरळ येऊन खाली जाते. तर आपण ज्या काही कार्य करतो, काही कर्म आपले असे असतात ज्यांची प्रतिक्रिया आपल्याला लगेच मिळते. आपण एखादं कार्य केलं आणि त्याची रिॲक्शन आपल्याला लगेच मिळते, कारण तो पाईप डायरेक्ट कुठे आलेला आहे, आउटलेटला आलेला आहे. काही कर्म आपले असे असतात, आपण बघितलं जो दुसरा पाईप होता तो टाकीमध्ये थोडासा वेडावाकडा होऊन नंतर येतो. तर आपण केलेली काही कर्म अशी असतात ज्याची रिॲक्शन आपल्याला काही वेळानंतर, काही महिन्यांनंतर, काही कालावधीनंतर मिळते. आणि जो तिसरा पाईप होता तो पूर्ण घुमत फिरत पूर्ण टाकीमध्ये फिरून मग शेवटी खाली आलेला आहे. तर आपलेसुद्धा काही कर्म असे असतात ज्याची प्रतिक्रिया आपल्याला कालांतराने 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर मिळते. तर भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे, त्यामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, कर्मणो हि अपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणो हि बोधव्यम गहना कर्मणो गती. की जे कर्मचे जे नियम आहेत ते असे गुंतागुंतीचे नियम आहेत की ते सहजतेने कोणी समजून घेऊ शकत नाही. पांडवांच्या जीवनामध्ये प्रसंग येतो, ज्यावेळी महाभारत युद्ध झाल्यानंतर भीष्म पितामह बाणांच्या शय्येवरती पडलेले आहेत आणि युधिष्ठिर महाराज आणि सगळे पांडव कृष्णांसोबत त्यांना भेटण्यासाठी जातात. तर ज्यावेळी भीष्मदेव बाणांच्या शय्येवरती पडलेले आहेत, पांडवांना येताना बघतात, तर श्रीमद भागवतमध्ये त्यांच्या तोंडून हा श्लोक निघालेला आहे. तर ते म्हणतात, अहो कष्टम अहो अन्यायम यदुयम धर्मनंदना जीवितुम नार्हतुम शक्तुम विप्र धर्म अच्युताश्रय. तर म्हणतात पांडवांना उद्देशून की अहो कष्टम, तुम्हाला जीवनामध्ये किती कष्ट सहन करावे लागले, किती अन्याय झाला तुमच्यावर, असे प्रसंग झाले, असे कटकारस्थान झाले की तुमचं जिवंत राहणं हे केवळ अशक्य होतं. पण तरीसुद्धा आज तुम्ही माझ्यासमोर आहात. कशामुळे? 3 कारण सांगतात ते, विप्र धर्म अच्युत आश्रय. विप्र म्हणजे काय? ब्राह्मण. कारण पांडवांनी नेहमी जे ब्राह्मण होते त्यांचा आदर केला, त्यांना मान दिला आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादांमुळे तुम्ही याच ठिकाणी उभे आहात. नंतर धर्म, धर्माचं नेहमी पालन केलं, जरी कठीण परिस्थिती होती, बिकट परिस्थिती होती, धर्म सोडला नाही आणि त्या धर्माने तुमचं रक्षण केलं. आणि तिसरं आणि सगळ्यात पॉवरफुल रिझन सांगतात, अच्युत आश्रय. अच्युत म्हणजे कोण? भगवान कृष्णांचं एक नाव आहे अच्युत. तर भगवान कृष्णांच्या आश्रयामुळे तुम्ही आज सुखरूप माझ्यासमोर उभे आहात. नंतर पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, हे सगळं जे घडलं तुमच्या आयुष्यात हे कशामुळे घडलं माहिती आहे? सर्वं कालम कृतं मन्ये भवतां च यदप्रिय सपालो यद्वशे लोक वायोरिव घनावली. खूप चांगलं उदाहरण आहे. पावसाळ्यामध्ये हे उदाहरण आपण चांगल्या प्रकारे बघू शकतो. तर पावसाळ्यामध्ये आपण बघतो मोठमोठे ढग येतात, त्यामध्ये बरंचसं पाणी साठवलेलं असतं आणि एक ढग जर फुटलं तर ते किती मोठ्या प्रकारे हे करू शकतं याची कल्पना आपल्याला असेलच, किंवा न्यूजमध्ये आपण बघितलं असेल की ढगफुटी ज्यावेळी होते त्यावेळी काय परिस्थिती निर्माण होते.
तर सांगायचा अर्थ की ढगांमध्ये प्रचंड क्षमता आहे, एखाद्या गावाला असेच वाहून जाऊ शकतात ते. पण एवढे प्रचंड ढगसुद्धा कोण बाजूला सारतं? वायुरिव घनावली. घनावली म्हणजे काय? एक ढग नाही, ढगांची लाईन, समूह. तर ह्या अशा प्रचंड समूहाला देखील कोण हे करतं? वायू. तर म्हणून भीष्मदेव म्हणतात की हे सगळं कुणामुळे झालं? कालाच्या प्रभावामुळे झालेलं आहे. तर दोन प्रकारचे विचारसरणीचे लोक या जीवनामध्ये असतात. एक असतात दैववाद, म्हणजे अशा प्रकारचे व्यक्ती ज्यांचं म्हणणं असतं आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ते सगळं विधिलिखित आहे आणि आपल्या हातामध्ये काहीही नाही. आणि बऱ्याच कवींनी, बरेच जे शेरो शायरी करणारे लोक असतात या विषयावर त्यांनी मोठमोठे कविता, मोठमोठे शेर लिहिलेले आहेत. तर हिंदी सिनेमातील एक प्रसिद्ध मूवी झाली, त्यामध्ये जो हिरो असतो तो म्हणतो की आपण सगळे या जगातील रंगमंचावर असणारे कोण आहेत? बाहुले आहोत, आपल्या हातामध्ये काय नाही. जन्म आणि मृत्यू हे सगळं कुणाच्या हातामध्ये आहे? उपरवाले के हात नाही. तर हे दैववादी. आणि जे रूढीवादी किंवा आपल्या भारतामध्ये असणारे जे सांस्कृतिक लोक आहेत, असं म्हटलं जातं की हे दैववादाला मानणारे लोक आहेत. असेल माझा हरी तर देईल कटल्यावरी. जर माझे भगवंत असतील तर मग मला कार्य करण्याची काय गरज आहे? होने को कौन टाल सकता है? जो होना है वो तो होके रहेगा. तर असे जे म्हणतात हे लोक कुणाचा पुरस्कार करतात? दैववादाचा पुरस्कार करतात. तर याचं उदाहरण आपण बघूया. याचं खूप सुंदर उदाहरण आहे. तर महाभारतामध्ये या ठिकाणी दोन व्यक्ती आपल्याला दिसत आहेत. एक आहेत, कोणी ओळखू शकेल यांना? बोलू शकता? आणि दुसरा विदुर. अगदी बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्र हे एकदम क्लासिक एक्झाम्पल आहे दैववादासाठी. ज्यावेळी दुर्योधनाचा जन्म झाला त्यावेळीच विदुरांनी यांना सांगितलं होतं की अरे हा जो तुझा मुलगा आहे हा तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश करेल, याचा त्याग कर. पण धृतराष्ट्राने ऐकलं नाही. आणि पुढे अशी परिस्थिती आली, महाभारताचं युद्ध होणार होतं. भगवान कृष्ण स्वतः शांतिदूत म्हणून हस्तिनापुराला आले आणि म्हटले अरे बाबा कशाला युद्ध करताय? पांडवांना केवळ 5 गावं द्या, युद्ध होणार नाही. आणि त्यावेळी याच दुर्योधनाने भगवान कृष्णांना अटक करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी विदुर संतापले. ते म्हटले मी तुला पूर्वीच सांगितलं होतं आणि तू माझं ऐकत नाही आहेस. हा जो दुर्योधन आहे हा पूर्ण कुरुवंशाचा नाश करेल. तर धृतराष्ट्र काय म्हणतो? जर तू म्हणतोयस ते खरं असेल आणि हे जर विधिलिखित असेल की कुरुवंशाचा नाश होणार आहे, तर मग त्यामध्ये माझ्यासारखा तुच्छ व्यक्ती काय करू शकतो? तर धृतराष्ट्र हे नेहमी दैववादाचा पुरस्कार करायचे. तर त्यावेळी विदुर म्हणतात की नियती आपल्या कृतीचे परिणाम ठरविते, परंतु कृती नाही. जे काही नशीब असेल त्यामुळे काय करू शकतं? आपल्या कृतीचे परिणाम ठरू शकतात. पण कृती काय करायची ती नेहमी आपली चॉईस आहे, आपली स्वतःची निवड आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या काही परिस्थिती येतात त्या नशिबाने आपल्यासमोर आणलेल्या असू शकतात. सिच्युएशन मे बी डेस्टिन, बट द रिस्पॉन्स टू दॅट सिच्युएशन इज नॉट डेस्टिन. परिस्थिती दैवाने आणलेली असू शकते, पण त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद द्यायचा ही मात्र डेस्टिनी नाही आहे. ती आपली चॉईस आहे आणि ती प्रत्येकाला करावी लागते. आणि ती न केल्यामुळे धृतराष्ट्रावरती काय पाळी आली? शेवटी 100 पुत्र युद्धामध्ये
मारले गेले. तर कुणी असं सुद्धा म्हणू शकतं की हे तर महाभारतामध्ये आलेलं आहे, मग हे चुकीचं कसं असू शकेल. तर मित्रांनो, हे जरी महाभारतामध्ये आलेला प्रसंग आहे तरी आपण बघायला पाहिजे की बोलणारा व्यक्ती कोण आहे. जरी महाभारतामध्ये सांगितलं दैवा हे शक्तिशाली आहे, तरीसुद्धा त्या वाक्याचं खंडन महाभारतामध्येच केलेलं आहे. तर शास्त्रांमध्ये जे काही सांगितलं असेल त्या शास्त्रांचे उपदेश आहेत किंवा तोच शास्त्रांचा सारांश आहे अशी समज करून घेऊ नये. शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे महाभारतात, पण त्याचं खंडनसुद्धा महाभारतानेच केलेलं आहे. तर म्हणून शास्त्रामध्ये असे विविध वाक्य आपल्याला भेटतील, पण ती वाक्य शास्त्रांचा सारांश आहे असं आपण कधीही समजून घ्यायला नको. दुसरे असतात कर्मवादी. पहिले काय बघितलं आपण? दैववाद. आणि आहे आता कर्मवाद. कर्मवाद म्हणजे काय? असे विचारसरणीचे लोक ते म्हणतात की सगळं काही तुमच्या हातात आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एका व्यक्तीने यावरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं शीर्षक आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे काय? सगळं काही तुझ्या हातामध्ये आहे. तर जे दैववाद आहे त्याचा प्रॉब्लेम काय आहे? जे व्यक्ती दैवावरती जास्त फोकस करतात ते अक्रियाशील बनतात. काय करायचं मग? सगळं जर दिलं मग आपण काही करायची आवश्यकता नाही आहे. आणि जे कर्मवादी असतात त्यांचं म्हणणं असतं की नाही सगळं काही आपल्या हातामध्ये. त्यांचासुद्धा प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे काय? हे लोक स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवतात. उदाहरणार्थ, तुम्ही नीटची एक्झाम दिली, खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तुमच्या परीने जेवढं काही शक्य होतं तेवढं तुम्ही केलं, पण तरीसुद्धा तुम्ही ॲडमिशन लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आलं. तर या जगामध्ये 21st सेंचुरीमध्ये जेवढे काही डिसीज आहेत त्यापैकी एक प्रमुख डिसीज आहे मेंटल डिसीज. तर मेंटल डिसीज कोणत्या लोकांना होतो? जे लोक अशा गोष्टींना स्वतःला जबाबदार ठरवतात की त्या गोष्टी त्यांच्या पलीकडच्या असतात. उदाहरणार्थ, या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसतंय. कोणी सांगू शकेल काय आहे? 26/11 की 9/11 फेमस वर्ल्ड ट्रेड सेंटर ज्यावेळी आतंकवाद्यांनी ध्वस्त केलं त्याचं हे चित्र आहे मित्रांनो. तर जे अमेरिकेतील लोक होते, जे लोक या ठिकाणी काम करायचे या बिल्डिंगमध्ये, खूप धनाढ्य लोक, जीवनातील सगळ्या सुखसोयी त्यांच्याकडे होता. मोठमोठे बंगलो, मॅन्शन त्यांनी बांधून ठेवले होते. पण ज्यावेळी ही घटना झाली, काही लोक यामध्ये गेलेसुद्धा, पण जे उरलेले लोक होते त्यांनी या घटनेसाठी स्वतःला जबाबदार ठरवलं की नाही हे का झालं, हे आमच्यामुळे झालं, आम्ही अपयशी ठरलो सुरक्षा व्यवस्थेमध्ये. आतंकवाद्यांनी ते कृत्य केलेलं आहे, त्यासाठी हे जबाबदार कुणाला ठरवत आहेत? स्वतःला. आधुनिक समाजातील जे लोक आहेत ते सगळे कर्मवादाचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्यांचा प्रॉब्लेम काय की अननेसेसरीली ते स्वतःला ब्लेम करतात, ज्या गोष्टींसाठी स्वतःला ब्लेम नाही करायला पाहिजे. मगाशी आपण उदाहरण बघितलं की एखाद्या व्यक्तीने, मुलाने खूप अभ्यास केला त्याच्या परीने, जेवढी त्याची क्षमता होती, पण तरीसुद्धा त्याच वर्षी असं झालं की इतर जे कॉम्पिटिटर होते त्याच्या बरोबरचे ते सुद्धा जरा जास्त बुद्धिमान होते, त्यामुळे त्याचा नंबर नाही लागला. मग यासाठी त्याने स्वतःला जबाबदार नाही धरायला पाहिजे. हां, जर त्याने अभ्यास करताना कमीपणा केला असेल तर मग त्याने स्वतःला जबाबदार ठरवायला पाहिजे.
तर दोघंही गोष्टी चुकीच्या आहेत. केवळ कर्मवादावरती फोकस करणे की सगळं काही माझ्या हातात आहे आणि फक्त दैवावरती अवलंबून राहणे. तर मग नेमकं सत्य काय? कर्मवाद योग्य आहे की दैववाद? तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की कर्मवाद आणि दैववाद दोघेही हातामध्ये हात घेऊन चालत असतात आणि दोघंसुद्धा आपल्या फळासाठी, आपल्या रिझल्टसाठी जबाबदार आहेत. डू युअर बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. जे काही तुमच्या हातामध्ये आहे ते पूर्ण करा, 100% द्या तुमच्यामध्ये जे काही असेल ते, आणि नंतर दैवावरती अवलंबून राहा. ज्यावेळी आपण ॲक्शन करत असतो त्यावेळी अशा प्रकारे कार्य करा की सगळं काही तुम्ही जे काही करणार आहात त्यावरती अवलंबून आहे. व्हेन यू आर ॲक्टिंग ॲज इफ एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन युअर ॲक्शन. पण त्यानंतर ॲक्टिंग झाली, तुमचं कार्य करून झालेलं आहे, त्यानंतर प्रार्थना करा. प्रे ॲज इफ एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन युअर प्रेयर्स. एकदा आमचे एक प्रचारक आहेत, त्यांना मी विचारलं की प्रभूजी, प्रवचनाची जी प्रिपरेशन असते, पूर्वतयारी असते, ती कशी करायला पाहिजे? तर त्यांनी काही टिप्स दिल्या मला, आणि शेवटची टिप्स होती डिपेंड्स अपॉन कृष्णा, आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं फर्स्ट प्रिपेअर देन डिपेंड अपॉन कृष्णा. जर आता या ठिकाणी मी बसलो आणि मी विचार केला असता की हां बघूया, बसल्यानंतर जे डोक्यात येईल ते बोलेल मी, दैवावरती अवलंबून राहतो मी, तर हे काय, ही खूप मोठी चूक आहे. तर या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? प्रिपेअर अँड देन डिपेंड अपॉन कृष्ण. तर प्रश्न, हू डिसाइड्स अवर डेस्टिनी, वी ऑर ॲस्ट्रॉलॉजर? आपलं जे भविष्य आहे ते कोण ठरवतं, आपण की ज्योतिष? एकदा एक व्यक्ती ज्योतिषाकडे आला आणि म्हटलं, अहो खूप त्रास आहे जीवनामध्ये, खूप म्हणजे काही एक गोष्टसुद्धा व्यवस्थित होत नाही जीवनामध्ये. ज्योतिषाने त्याचा हात बघितला आणि म्हटलं, अरे तुला शनी आणि साडेसतीचा त्रास आहे. म्हणे काय करावं लागेल? आणि काय नाही, एक पूजा करावी लागेल. आणि पण माझ्याकडे जास्त पैसे नाहीत. अरे नाही नाही, एकदम स्वस्तामध्ये पूजा करून टाकू तुझी, 101 रुपयामध्ये पूजा, सगळं तुझं दूर होऊन जाईल. तर तो म्हणतो, नाही माझ्याकडे 101 रुपये नाही आहेत. चल ठीक आहे, 51 रुपयामध्ये तुझी पूजा करतो मी. हा म्हणतो, माझ्याकडे 51 रुपये पण नाही आहेत. चल 21 रुपयामध्ये, एकदम शॉर्टकट. हा म्हणतो, माझ्याकडे 21 रुपये पण नाही आहेत. ₹1.25 आहे का? ₹1.25. हा म्हणतो, नाही माझ्याकडे ₹1.25 पण नाही आहे. तो पंडित म्हणतो, तू जा इथून जा, तुझा शनी काय 7.5 शनीचा बाप पण काही करू शकत नाही तुझं. का? कारण तुझ्याकडे 1 रुपया नाही, ₹1.25 नाही, तर शनी काय करणार तुझं? काहीच करू शकत नाही, जा इथून तू. तर हा प्रश्न बऱ्याच व्यक्तींना असतो की ज्योतिष डिसाईड करतो का आपली डेस्टिनी? नाही. तर ज्योतिषशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र आहे, पण त्या शास्त्राला जाणणारे जे लोक आहेत ते खूप कमी आहेत. आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? वेदर फोरकास्ट. जसं हवामान खात्याचे लोक अंदाज वर्तवतात की हां येणाऱ्या 24 तासामध्ये मुसळधार वर्षा होणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर कोणीही घराबाहेर पडू नये, जेव्हा अति आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. तर आज आला हवामान खात्याचा अंदाज. पण मला सांगा, हवामान खात्याने केलेला प्रत्येक अंदाज हा खरा होतो का? नाही. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे काय? अंदाज वर्तवतं, आणि ते अंदाजसुद्धा खोटे ठरू शकतात. तर ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? वेदर फोरकास्ट. समजा तुम्ही रस्त्याने चाललेला आहे
आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढे वळणाचा रस्ता आहे, अपघाती क्षेत्र आहे, जरा काळजीपूर्वक चालवा. तर तुम्ही म्हणाल हे काय धमकी देतो आहे आम्हाला? ती धमकी नाही आहे. 2 शब्द आहेत, एक आहे धमकी आणि एक आहे चेतावणी. दोघांमध्ये फरक आहे. तर ज्योतिषशास्त्र आपल्याला काय देत असतं? धमकी नाही, चेतावणी देत असतं. पण जर जो ज्योतिष खरा ज्योतिष असेल तरच, आणि ही खूप मोठी बाब आहे की योग्य आणि चांगला ज्योतिष मिळणे. तर कुणीही साधारण व्यक्ती आपली डेस्टिनी बनवू शकत नाही. ज्योतिष काय एक साधारण व्यक्ती आहे, तो आपली डेस्टिनी चेंज पण करू शकत नाही, बदलू पण शकत नाही, बनवू पण शकत नाही. कोणत्याही साधारण व्यक्तीमध्ये ही क्षमता नाही. साधारण काय, कोणत्याही देवतांकडे सुद्धा ही क्षमता नाही. F A आणि आता T म्हणजे काय? ट्रान्सेंडन्स. समजा एखाद्या कंपनी तुम्ही जॉईन केली आणि त्या कंपनीमध्ये कंपनी ठरवणार की तुम्हाला हार्डवेअर कोणतं मिळणार, कोणत्या प्रकारचा लॅपटॉप मिळणार, कसा डेस्कटॉप मिळणार, हे कोण ठरवतं? कंपनी ठरवते. त्या लॅपटॉपमध्ये कोणतं सॉफ्टवेअर असणार ते सुद्धा कंपनी ठरवू शकते. पण शेवटी ते चालवणार कोण आहेत? तुम्ही आहात. त्याचप्रमाणे आपल्याला जे मिळालेलं शरीर आहे मित्रांनो, हे कुणामुळे मिळालं आहे? दैवगतीने मिळालं आहे. आपण याची निवड केलेली आहे का की माझा रंग असा असणार, माझं नाक एवढं उंच असणार, अशी आपण निवड केलेली आहे ना? तर या ठिकाणी जे कंपनी दिसते आपल्याला, हे काय? आपलं दैव आहे. ज्या प्रकारे कंपनी ठरवते की तुम्हाला हार्डवेअर म्हणजे काय? आपलं शरीर, स्थूल शरीर, म्हणजे आपलं हे हाडामासांनी बनलेलं जे शरीर आहे याला म्हटलं जातं स्थूल शरीर. तर कंपनी डिसाईड करते की तुम्हाला जे हार्डवेअर ते कोणतं मिळणार, आणि कंपनी डिसाईड करते की जे सॉफ्टवेअर आहे ते कसं मिळणार. आणि आपलं सॉफ्टवेअर म्हणजे काय? आपलं सूक्ष्म शरीर, म्हणजे आपलं मन, बुद्धी आणि अहंकार, हे आपलं सूक्ष्म शरीर आहे. पण आपण या सगळ्यांपासून कोण आहोत? वेगळे आहोत. जीवनामध्ये परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा आपण या परिस्थितीपासून भिन्न आहोत. म्हणून हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी लिहिलं आहे डेस्टिनी विल डिटरमाइन अवर सिच्युएशन अँड इमोशन्स. तर दैवगतीमुळे आपलं जे हार्डवेअर आहे ते डिसाईड झालेलं आहे, आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा डिसाईड आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय? बरेच आपण बघतो आपल्यापैकी काही जण त्यांच्या म्हणजे पूर्वीपासूनच असं नाही की त्यांना कोणी तसं बनवलेलं आहे, पण इंटरनल वायरिंग असं आहे की ते लगेच रागवणार. एखादी असणार त्याला पहिल्यापासूनच म्युझिकमध्ये चांगला सेन्स आहे. आमच्याकडे आश्रममध्ये, मंदिरामध्ये एकदा एक मृदंग शिकवणारे टीचर आलेले आणि ते सगळ्यांना मृदंग शिकवू लागले, ज्यांची इच्छा होती त्यांना. तर आमच्यापैकी एक ब्रह्मचारी असे होते, ते खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. तर एक आमचे मित्र त्यांना म्हणाले, अरे तुझे जे हात आहेत ना खूप चांगले आहेत, म्हणजे तुझे जे बोटं आहेत एकदम लांब आहेत, एकदम मृदंग तू एकदम परफेक्ट वाजवू शकशील असं मला वाटतं. तर त्यांनी उत्तर दिलं, माझ्याकडे हार्डवेअर आहे पण सॉफ्टवेअर नाही आहे. म्हणजे काय? त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या मृदंगाचा जो ताल होता त्यांना कळतच नव्हता. त्यांचे हात चांगले होते, हातांमध्ये क्षमता देखील होती, ताकदसुद्धा होती, पण जे इंटरनल वायरिंग असं होतं की त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना जो ताल होता तो ताल लक्षातच येत नव्हता. तर आपल्या जे इमोशन्स असतात त्यासुद्धा काही अंश आपल्या दैवामुळे ठरलेले असतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण ज्या इमोशन आहे प्रीडेस्टिन त्यांच्याप्रमाणेच वागावं. उदाहरण घेऊया. समजा प्रथमेशने, उदाहरण आहे, दिवसभरामध्ये एक वेबसाईट व्हिजिट केली, bollywood.com.
किती वेळा? 50 वेळा. आणि आता तो संध्याकाळी क्लासमध्ये आला आणि त्यानं ऐकलं भगवद्गीता आणि त्याने ठरवलं की अरे आता भगवद्गीता.com जायला पाहिजे. मी बऱ्यापैकी आता ऐकलं, मला असं वाटतं थोडं आपण भगवद्गीता पण वाचायला पाहिजे नाही. आणि त्याने टाईप केलं मोबाईलवरती बी, आणि जसं तो बी टाईप करतो त्या ठिकाणी काय येतं? Bollywood.com. कारण का? आपली जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे संस्कार असे घडलेले आहेत. तर मोबाईल काय करतो? बरोबर बी टाईप केला की Bollywood.com दाखवतो. त्याचप्रमाणे आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी केलेल्या असतील जीवनामध्ये वारंवार त्याचे संस्कार, त्याचे इम्प्रेशन आपल्या मनामध्ये असतात आणि ते आपल्याला प्रॉम्प्ट करत असतात ती पर्टिक्युलर ॲक्ट पुन्हा पुन्हा करण्यासाठी. पण तरीसुद्धा प्रथमेशनं बघितलं की अरे परत Bollywood.com आलेलं आहे, तरीसुद्धा त्याच्याकडे चॉईस आहे की पुन्हा त्या ठिकाणी भगवद्गीता.com टाईप करून भगवद्गीता वाचणे. तर तो निर्णय आपल्याकडे प्रत्येकाकडे आहे. जरी आपल्या इमोशन्स प्रीडेस्टिन आहेत तरीसुद्धा जी निवड आहे ती आपल्याकडे आहे. तर उदाहरण दिलं तर जशी एक नदी आहे, नदीचं जे ध्येय आहे ते काय आहे? समुद्राला जाऊन मिळणे, बरोबर. पण या पर्पज अचीव करण्यामध्ये नदीला बरेच अडथळे येतात. रिव्हर्स पर्पज इज फिक्स बट पाथ इज नॉट फिक्स. समुद्राला जायचं हे ध्येय आहे, पण त्या ध्येयाला गाठण्यासाठी जो रस्ता आहे तो मात्र पूर्वनिश्चित नाही. जर नदीला एका ठिकाणी अडथळा निर्माण झाला तर लगेच नदी काय करते? दुसरा रस्ता अवलंबते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये परिस्थितीमुळे किंवा आपल्या प्रीडेस्टिन इमोशन्समुळे जर आपल्या जीवनामध्ये कुठे अडथळा निर्माण होत असेल तर आपल्याला थांबायची आवश्यकता नाही. आपण काय करू शकतो? आपला रस्ता वळवू शकतो आणि ध्येयापासून चुकायचं नाही, हे मात्र आपल्याला नेहमी लक्षात असलं पाहिजे. ज्याप्रमाणे नदीला माहिती आहे की मला समुद्राला जाऊन भेटायचं आहे, ध्येय फिक्स आहे पण रस्ता फिक्स नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ध्येयसुद्धा फिक्स असलं पाहिजे, पण त्या ध्येयाला मिळवण्यासाठी जो रस्ता आहे तो आपण बदलू शकतो. तर आपल्या जीवनामध्ये 2 प्रकारचे संबंध असतात. एक असतं हॉरिझॉन्टल रिलेशनशिप आणि एक असतं व्हर्टिकल. तर हॉरिझॉन्टल रिलेशनशिप म्हणजे काय? आपण आणि आपल्या जीवनामधील जे संबंध आहेत, भाऊ बहीण, काका मामा दादा वगैरे वगैरे, कॉलेजमधले फ्रेंड्स वगैरे जे काही असतील, दॅट इज कॉल्ड हॉरिझॉन्टल रिलेशनशिप. आणि बऱ्याच वेळा असं होईल सुद्धा की ह्या रिलेशनशिप ज्या आहेत त्या कार्य करणार नाहीत व्यवस्थितपणे. आताच्या पिढीची सर्वात एक प्रमुख प्रॉब्लेम आहे की रिलेशनशिप इश्यू. लोकांचे लग्न होतात आणि 6 महिन्यात लग्न तुटतं. लव ॲट फर्स्ट साईट, डिवोर्स ॲट फर्स्ट वाईट. का? रिलेशनशिप इश्यू. तर बऱ्याच वेळा असं होईल की आपल्या जीवनातील जे संबंध आहे हे व्यवस्थित कार्य करणार नाहीत. पण आपलं जो व्हर्टिकल रिलेशन्स आहे ते कोणाशी आहे? भगवंतांशी आहे. ते जे नातं आहे ते आपलं कधीही असं होणार नाही की ते व्यवस्थित चालत नाही आहे. आपण जर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला, आपण जर भगवंतांशी आपला संबंध जोडून घेण्याचा प्रयत्न केला तर हे जे नातं आहे ते कधीही आपल्याला धोका देणार नाही. आणि जोपर्यंत ज्या प्रमाणामध्ये आपण व्हर्टिकल रिलेशनशिपवरती म्हणजेच आपण आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध यावरती जर थोडं फोकस केलं तर त्याच प्रमाणामध्ये काय होईल? आपले जे हॉरिझॉन्टल रिलेशनशिप आहेत ते सुद्धा चांगले राहतील. आणि जो व्यक्ती केवळ आणि केवळ फक्त हॉरिझॉन्टल रिलेशनशिपवरती फोकस करतो तो डिप्रेस होतो. कारण असं किती प्रयत्न करा तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न केला
तरीसुद्धा काही लोक असे असतील, ते म्हणतील नाही तू बरोबर नाही करत आहेस. समजा ऑफिसमध्ये तुमच्या 5 कलिग आहेत आणि एक बॉस आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा त्यांच्याशी चांगलं वागण्याचा, चांगलं राहण्याचा, पण तरीसुद्धा कोणी ना कोणी कधी ना कधी तुमच्याशी नाराज होणारच. कारण या जगातील लोकांना संतुष्ट करणे हे शक्य नाही, पण भगवंतांना संतुष्ट करणं हे त्या परीने खूप सोपं आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण नेहमी आपला आणि भगवंतांशी असणारा जो संबंध आहे त्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. FATE म्हणजेच एक्सपर्टीज, कुशलता. इन लाईफ सर्टन थिंग्स वी कॅन चेंज अँड सर्टन थिंग्स वी कॅनॉट. आपल्या जीवनामध्ये काही ज्या गोष्टी असतील त्या आपण बदलू शकतो, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण कधीही बदलू शकत नाही. लाईफ इज लाईक अ गेम ऑफ टेनिस. आपल्यापैकी कितीही लोकांनी हा खेळ होताना बघितलेला आहे, ॲटलिस्ट टेलिव्हिजनवरती. ओके, तर या ठिकाणी आपण उदाहरण घेतो टेनिसचं. कशा प्रकारे आपलं जे जीवन या टेनिसच्या गेमसारखं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्लेयर दिसत आहेत. हा जो व्यक्ती आहे, टेनिसमध्ये दोन प्रकार असतात, एक असतं सर्व्हिस आणि एक असतं रिटर्निंग बॅक, बरोबर. तर हा जो व्यक्ती आहे हा सर्व्हिस करत आहे या ठिकाणी, आणि समोरचा जो व्यक्ती आहे, कोणी नाव सांगू शकेल याचं? बरोबर. तर हे काय करत आहेत, ही इज वेटिंग फॉर रिटर्निंग बॅक. जी सर्व्हिस होणार आहे समोरच्या व्यक्तीकडून ती रिटर्न कशी करायची त्याच्या तयारीमध्ये ह्या. तर आपलं जीवनसुद्धा मित्रांनो असंच आहे. बऱ्याच वेळा आपण सर्व्हिस करत असतो आणि सर्व्हिस करणारा जो प्लेयर असतो त्याच्या हातामध्ये नियंत्रण जास्त असतं. त्याला माहिती आहे, तो ठरवू शकतो की किती स्पीडने सर्व्हिस करायची, किती उंचीवर सर्व्हिस करायची, कोणत्या कॉर्नरमध्ये सर्व्हिस करायची, बरोबर. पण जो रिटर्न करणारा आहे त्याच्यामध्ये हातामध्ये एवढं नियंत्रण नसतं. त्याला फक्त एक माहिती आहे, काय, सम हाऊ मला जो आलेला टेनिसचा बॉल आहे तो परत मारायचा आहे, बस एवढंच त्याला करायचं आहे. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण सर्व्हिस करत असतो, आपल्या हातामध्ये नियंत्रण असतं, आपण कसं वागायचं, कसं बोलायचं. पण वेळ अशी सुद्धा येते की ज्यावेळी आपण दुसऱ्या ठिकाणी असतो, रिटर्निंग बॅक. पण आपण चुकतो कुठे, सर्व्हिस आपण ज्यावेळी रिटर्न करत असतो बऱ्याच वेळा त्यावेळी आपण फ्रीडम मागतो. सर्व्हिस करणाऱ्या व्यक्तीला जेवढं फ्रीडम असतं ते फ्रीडम आपण रिटर्न करताना मागत असतो. आपण अगोदरच म्हटलं की सर्व्हिस करणाऱ्या व्यक्तीकडे फ्रीडम आहे, नियंत्रण आहे, पण आपण त्या नियंत्रणाची अपेक्षा रिटर्न करताना करतो. ते शक्य नाही आहे. उदाहरण बघूया, कृष्णलीलेमध्ये हा प्रसंग आहे. कोणी सांगू शकेल कोणता प्रसंग आहे हा? अगदी बरोबर. या ठिकाणी देवकी आणि वसुदेव यांच्या लग्नाची वरात निघालेली आहे. कंस जे आहेत रथ चालवत आहेत. आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नाबद्दल तिला वाटी लावण्यासाठी निघाले आहेत. आणि त्यावेळी आकाशवाणी होती. आकाशवाणीमध्ये सांगितलं होतं की अरे कंसा तू मूर्ख आहेस, ज्या बहिणीची वरात तू घेऊन निघालेला आहेस त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचं कारण ठरेल. आणि मग लगेच कंस काय करतो, तलवार काढतो आणि देवकीला मारण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी नियंत्रण कुणाकडे आहे? कंसाकडे आहे. कंस हा सर्व्हिस करत आहे, टेरिटरी त्याची आहे, राजा आहे तो, सगळे सैनिक त्याचे आहेत, त्याचं नियंत्रण जास्त आहे. पण वसुदेवची सुद्धा काही कमी नाही आहेत. त्यासुद्धा म्हणू शकले असते ना, कारण ही तर देवकीची डेस्टिनी आहे, देवकीचे नशीब आहे, आत्ताच आकाशवाणी झालेली आहे, मी काय करू शकतो, मी काही नाही करू शकत.
जे व्हायचं ते होणार, मारू द्या कंसाला. नाही, एक पती म्हणून जी जबाबदारी आहे ती मी करणार. माझं कर्तव्य आहे की काही करून पत्नीला वाचवायचं. तर कंसाला काय सांगणार त्या कंसाला? तर कंसाला ते सांगतात, हे बघ, आकाशवाणी काय झाली? देवकीचा 8वा पुत्र, बरोबर. तुला देवकीच्या आणि माझ्या पुत्रांपासून तुला धोका आहे, देवकीपासून तुला धोका नाही आहे. तर ते म्हणतात, कंसाला म्हणतात, बघ, एका स्त्रीला मारणं हे पापकृत्य आहे. एक स्त्री आणि तिला तिच्या लग्नाच्या दिवशी मारणं हे सिनफुल ॲक्टिव्हिटी आहे, डबल सिनफुल ॲक्टिव्हिटी आहे. आणि एका स्त्रीला तिच्या लग्नाच्या दिवशी आणि जी तुमची बहीण आहे तिला मारणं हे तर महापाप आहे. तर बघ, मी तुला वचन देतो की आमचा प्रत्येक पुत्र जन्माला आल्यानंतर मी तुला तो सुपूर्द करेल. तर या ठिकाणी कौशलतेने वसुदेवांनी काय केलं? जी सर्व्हिस होती कंसाची ती रिटर्न केली. आणि मग पुढे स्टोरी माहितीच आहे तुम्हाला, कशा प्रकारे त्यांनी हँडल केली सिच्युएशन. अजून एक उदाहरण घेऊया, रामायणातील उदाहरण. या ठिकाणी आपल्याला दिसतात राम आणि लक्ष्मण. ज्यावेळी कैकेयी माता आणि दशरथ यांच्यामध्ये ती घटना घडते आणि 2 वरदान मागितले जातात. एक म्हणजे कैकेयी म्हणते, भरताला राजा करा आणि रामाला 14 वर्ष वनवासात पाठवा. तर लक्ष्मणाला प्रचंड राग येतो. तो म्हणतो, रामांना उद्देशून म्हणतोय की मी तुम्हाला सांगतोय, हा जो राजा आहे ना, दशरथ महाराजांना उद्देशून म्हणतोय. एवढा प्रचंड राग आहे की असं सुद्धा म्हणत नाही की आपले जे वडील आहेत ते तसं सुद्धा म्हणत नाहीत. काय म्हणतोय? राजा, हा जो राजा आहेस ना, तो त्याच्या राणीच्या आहारी गेलेला आहे आणि म्हणून हे सगळं घडतं आहे. तर मी तुला सांगतो, मी सगळ्या तुला राजा बनवणार आणि सगळी प्रजासुद्धा तुझ्या बाजूने येणार, तू बंड पुकार. राम म्हणतात, अरे नाही, तसं नाही आहे. मी ज्यावेळी गेलो दशरथ महाराजांकडे आणि कैकेयी मातेला भेटायला, त्यावेळी मी बघितलं की कशा प्रकारे दशरथ महाराजांना बोलायला सुद्धा होत नव्हतं. एवढं दुःख त्यांना झालेलं होतं की त्यांच्या तोंडातून शब्द निघत नाही, सारखे फक्त ते रडत होते. तर लक्ष्मणांचा राग मग आता कैकेयी मातेवरती जातो. म्हणतात, ती कैकेयी जी आहे ना, तिच्यामुळे सगळं हे घडतं आहे. तर राम म्हणतात, या ठिकाणी जे लक्ष्मण आहेत ते कर्माचा पुरस्कार करतात, कर्मवादाचा, आणि जे राम आहेत ते दैववादाचा पुरस्कार करत आहेत. तर राम म्हणतात, अरे नाही, तसं सुद्धा नाही आहे. पण तुला माहीत नाही का, लहानपणापासून आजपर्यंत कैकेयी मातेने माझ्यावरती किती प्रेम केलेलं आहे. जसं गंगा नदीचं पाणी निर्मळतेने जातं, त्याप्रमाणे कैकेयीने माझ्यावरती प्रेम केलेलं आहे. तर लक्ष्मण म्हणतात, तेच तर मला कळत नाही आहे की एका दिवसामध्ये ती गंगा कोरडी कशी झाली. तर मग राम म्हणतात, बघ, माझ्यासाठी महत्त्वपूर्ण काय आहे, मी राजा बनणार होतो वडिलांची आज्ञा होती म्हणून, आणि आज मी वनवासात जायला सुद्धा तयार आहे, ती सुद्धा वडिलांची आज्ञा आहे म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे घडल्या आहेत त्यावरून मला माहिती आहे की ही सगळी दैवाची कमाल आहे. तर आपल्यापैकी प्रत्येक जण एका गोष्टीमध्ये खूप खूप एक्सपर्ट आहे. ती म्हणजे काय? ब्लेमिंग द सिच्युएशन. प्रत्येक जण एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली नाही किंवा चुकीची झाली किंवा आपल्याला अपयश आलं तर त्याचं खापर आपण कुठे पडतो? हां, काय करणार मी, माझं काय चुकलं, ते असं असं झालं म्हणून त्यामुळे मला ते करता नाही आलं. मी पण अभ्यास केला असता, मी सुद्धा IIT मध्ये गेलो असतो, पण काय आमचे शिक्षकच असे. मला चांगलं अकॅडमीमध्ये तुम्ही ॲडमिशन नाही दिलं, नाहीतर मी सुद्धा झालो असतो डॉक्टर वगैरे. तर एकतर परिस्थितीवरती नाहीतर मग इतरांवरती आपण खापर फोडण्यामध्ये एक्सपर्ट असतो.
बऱ्याच वेळा आपण डिमांड करतो की सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या नियंत्रणामध्ये असल्या पाहिजे आणि तरच मी काहीतरी चांगलं करू शकतो. तर या ठिकाणी एक तुम्हाला छोटासा व्हिडिओ मी दाखवणार आहे. एक फेमस विम्बल्डन टेनिस प्लेयर होऊन गेलेत, त्यांच्या जीवनावर आधारित हा व्हिडिओ आहे. तर खूप सुंदर अशी रिअल लाईफ स्टोरी आहे. तर ह्या व्यक्तीने जे उत्तर दिलं ते खूप विचार करण्यासारखं आहे. ते म्हणतात की ज्यावेळी माझ्या जीवनामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी कधी भगवंतांना विचारलं नाही की या सगळ्यासाठी तुम्ही माझी का निवड केली. पण ज्यावेळी वाईट घडतं त्यावेळी लगेच आपण कोणाकडे बोट दाखवतो, भगवंतांकडे, की माझ्यासोबत हे का झालं, मीच का. तर ह्या प्रश्नांचं उत्तर आपण नेहमी विचारत असतो. पण ज्यावेळी जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळी आपण म्हणत नाही की मीच का, माझी का निवड केली भगवंतांनी. तर एक प्रश्न विचारू शकतो कोणी की जी नियती आहे, एखादा व्यक्ती समज त्याने खूप प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्ने वाढूचे कण रगडिता तेलही गडे. आपल्याला किती लोकांना हे शक्य वाटतं की जर आपण वाढूचे कण कितीही रगडले त्याच्यातून तेल गळणार आहे कधी. ते का शेंगदाण्याचे किंवा तिळाचे दाणे आहेत की त्यामधून तेल निघेल, नाही. तर हा जो सुविचार आहे त्याचं म्हणणं काय, त्याचा अर्थ काय आहे की आपण प्रयत्न नाही सोडायला पाहिजे, बरोबर. पण एखादा म्हणू शकेल की मी किती प्रयत्न करायचे, जर एकदम चिकाटीने मी प्रयत्न केले तर जी नियती आहे ती सुद्धा तिचा निर्णय फिरवते का नाही फिरवत. तर याचं असं आहे की आपण कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे आणि कोणत्या गोष्टी सोडून द्याव्या यासाठी सुद्धा आपण आपली जी बुद्धिमत्ता आहे याचा वापर केला पाहिजे. सचिन तेंडुलकर आपल्याकडे खूप मोठे फेमस क्रिकेटर होऊन गेले, पण करिअरच्या सुरुवातीला त्यांची इच्छा होती की मिडियम पेसर बॉलर बनायचे. आणि एका बॉलिंग कोचिंगमध्ये एक ऑस्ट्रेलियन जे कोच होते बॉलर, त्यांनी त्यांना सांगितलं की अरे मला असं वाटतं तू बॅटिंगवरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि तेंडुलकरांनी तो सल्ला ऐकून घेतला आणि नंतर झालं ती हिस्ट्री. तर कोणत्या गोष्टीसाठी आपण संघर्ष करावा आणि कोणत्या गोष्टी सोडून द्याव्या यासाठी आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. नाहीतर आपण बघतोय की अरे ती गोष्ट होतच नाही, ती शक्यच नाही आहे, आणि तरीसुद्धा तुम्ही त्यासाठी प्रयत्न. समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याचा गळा जो आहे एकदम सुपरहिट आहे, म्हणजे त्याने बोलला तर लोक बघायला कोण गाते आणि लगेच चालले जातात बोलून, थांबत पण एक क्षणासाठी लोक थांबू शकत नाहीत ज्यावेळी तो व्यक्ती गातो त्यावेळी. तर असा जर कोणाचा गळा असेल आणि तो म्हणतो आहे की मला ना एक प्रोफेशनल म्युझिक डायरेक्टर बनायचं आहे किंवा मला प्लेबॅक सिंगर बनायचं आहे. अरे बाबा, तुझ्याकडे तुझी इच्छा प्रचंड असेल पण दैवगतीने तुला ते सॉफ्टवेअर मिळालेलं आहे का ते सुद्धा आपण बघायला पाहिजे. तर कोणते बॅटल आपण फाईट करायचे आणि कोणते जे बॅटल आहे ते सोडून द्यायचे त्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करायला हवा. जर तुमच्याकडे बेसिकच नाही आहे, जर तुमचा गळाच तसा आहे आणि तुम्ही म्हणताय की मला प्लेबॅक सिंगर बनायचं आहे, दिस इज नॉनसेन्स. तुम्ही बघा तुमचं काय कार्यक्षेत्र आहे, तुमच्याकडे काय ॲबिलिटी आहे आणि त्या ॲबिलिटींना अजून चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा, बरोबर. अजून एखादा व्यक्ती प्रश्न विचारेल की जीवनामध्ये येणारे जे अपयश आहेत ते आपण नियती म्हणून स्वीकारायचं आणि पुढे निघून जायचं का झालेल्या चुकांकडे बघायचं, भूतकाळामध्ये झालेल्या चुका आहेत त्यांच्याकडे बघायचं आणि त्यातून काही शिकायचं.
तर एक फेमस हिस्टोरियन होऊन गेले, त्यांचं म्हणणं आहे, द ओनली थिंग वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डोंट लर्न फ्रॉम द हिस्ट्री. इतिहासाकडून आपण एकच शिकतो आणि ते म्हणजे इतिहासाकडून आपण काहीही शिकत नाही. कारण इतिहासामध्ये लोकांनी ज्या चुका केल्या आहेत त्याच चुका आजसुद्धा लोक करत आहेत. इतिहासामध्ये बऱ्याच लोकांनी लोभापायी, धनाच्या लोभापायी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी आपलं जीवन वाया घालवलेलं आहे. किती लोकांनी नशापान करून आपलं जीवन वाया घालवलेलं आहे. इतिहासामध्ये हजारो करोडो उदाहरणं आहेत. प्रत्येक गलीमध्ये एक व्यक्ती मिळेल तुम्हाला ज्याने नशापान केल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. पण आजसुद्धा त्याच चुका लोक करत आहेत. तर इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या त्याच पुन्हा वारंवार करणं ही बुद्धिमत्ता नव्हे. तर इतिहासामधून आपण शिकू शकतो, पण केव्हा? जर आपण सत्वगुणामध्ये राहू तर. प्रत्येक व्यक्ती ह्या 3 गुणांच्या प्रवाहामध्ये कार्य करतो, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. तर आपण प्रयत्न करायला पाहिजे की आपण सत्वगुणामध्ये राहून नंतर आपण भूतकाळामध्ये बघू शकतो आणि शिकू शकतो की कुठे चुकलो आणि आता काय सुधारणा करायला आहे. पण तसं जर नसेल तर मग भूतकाळामध्ये बघणं केवळ काय होईल? मनाला पश्चाताप देईल. We can be grateful for all situations. We cannot be grateful for all situations in life, but we can still remain grateful in all situations of life. जीवनात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी, समजा एखादं वाईट घटना घडली तुमच्या जीवनामध्ये आणि या ठिकाणी म्हटलं आहे की त्या घटनेसाठी कसं तुम्ही कृतज्ञ राहू शकतात. खूप वाईट घटना घडली आणि तुम्ही म्हणणार का की हां बरं झालं हे जे माझ्यासोबत झालं. असं नाही म्हणू शकत. आपण कृतज्ञ नाही राहू शकत एखादी चुकीची घटना आपल्यासोबत झाली असेल तर. पण प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण कृतज्ञ राहू शकतो. प्रत्येक परिस्थितीसाठी नव्हे, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये. बघा छोटासा फरक आहे. प्रत्येक परिस्थितीसाठी आपण कृतज्ञ राहू शकत नाही, देवाला धन्यवाद देऊ शकत नाही. कसं देणार? तुमच्याकडे एखादी खूप वाईट घटना घडली, तुम्ही बाईक चालवत होते एकदम पडले, फ्रॅक्चरच झाला, देवाला धन्यवाद देऊ शकता तुम्ही? नाही देऊ शकत. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कृतज्ञ राहू शकतो. कशा प्रकारे बघूया. जर एखादी चुकीची घटना झाली असेल तर या ठिकाणी पहिला पॉईंट आहे, लुक फॉर द गुड अराउंड द बॅड. जी वाईट घटना झालेली आहे त्या वाईट घटनेच्या बाजूला जरा बघण्याचा प्रयत्न करा. आपण मगाशी उदाहरण बघितलं की तुम्ही बाईकवरनं पडला, फ्रॅक्चर झालं, वाईट घटना आहे नाही. मग यामध्ये चांगलं काय? तर तुम्ही असा विचार करू शकता, ठीक आहे पडलो, फ्रॅक्चर झालं, पण ते फ्रॅक्चर 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर बरं होईल, मला लाईफ टाईम इंजुरी नाही झाली. बरोबर. लुक फॉर द गुड अराउंड द बॅड. दुसरं, लुक फॉर द गुड विच हेल्प अस काउंटर बॅड. बाईकवरनं पडले, फ्रॅक्चर झालेलं आहे, ही वाईट घटना आहे, पण तुम्ही असा विचार करू शकता की ठीक आहे मला चांगल्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं, माझे जे फॅमिली मेंबर आहेत ते सपोर्टिव्ह आहेत, ते चांगली काळजी घेत आहेत माझी, आणि काही दिवसानंतर मी बरा होईल. असं नाही की मी कायमस्वरूपी पलंगावर पडून जाणार आहे, नाही. म्हणून म्हटलं लुक फॉर द गुड विच हेल्प अस काउंटर बॅड. बऱ्याच वेळा आपण जी चुकीची घटना आली त्यावरती एवढा फोकस करतो की का झालं हे, का झालं, याच्यावरतीच आपला जास्त भर असतो. पण आपण कधी हा विचार करत नाही ही कसं झालं, कशामुळे झालं. तर वायवरती फोकस करण्यापेक्षा, का यावरती फोकस करण्यापेक्षा ते कसं झालं त्यावरती फोकस करा. तसं जर केलं तर भविष्यात होणारी जी चूक आहे ती तुम्ही टाळू शकता. आणि तिसरं आहे, लुक फॉर द गुड दॅट मे इमर्ज फ्रॉम द बॅड. एखादी वाईट घटना जरी झाली असेल तर त्यामध्ये एखादं चांगलं निर्माण होऊ शकेल, त्यावरती भर द्या. बरेच वेळा परिस्थिती वाईट असते तेव्हा आपल्याला कळत नाही की हे माझ्या जीवनामध्ये का होत आहे.
पण त्या परिस्थितीमधून गेल्यानंतर आपल्याला डोक्यामध्ये प्रकाश पडतो की अरे, त्यावेळी जर ही घटना झाली नसती तर ही गोष्ट आज माझ्या जीवनामध्ये नसती. ओके, तर या ठिकाणी थांबूया, वेळ झालेली आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर आपण समरी बघूया. क्लास आपण काय काय बघितलं. सुरुवातीला आपण बघितलं की कशा प्रकारे जी डेस्टिनी आहे ही प्रत्येक संस्कृतीमध्ये डेस्टिनीसाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात. कुणी म्हणतं दैव, कुणी म्हणतं नियती, कुणी म्हणतं तकदीर, कुणी म्हणतं किस्मत. नंतर आपण बघितलं फेट. फेट म्हणजे काय? एफ फॉर फॅक्ट. जीवनाची वस्तुस्थिती काय की देर आर थिंग्स बियॉन्ड युअर कंट्रोल. काही गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणा पलीकडे आहेत पण त्यांचा आपल्या यशावरती, रिझल्टवरती प्रभाव आहे. ए फॉर ॲनालिसिस. आपण विश्लेषण केलं. आपण बघितलं कर्मवाद आणि दैववाद, दोन प्रकारच्या विचारसरणी असतात. तो कोणता योग्य आहे? दोघंसुद्धा योग्य आहेत. तर आपण बघितलं की व्हेन यू आर ॲक्टिंग, ॲक्ट ॲज इफ एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन युअर ॲक्शन. कर्म करा आणि त्यावेळी विचार करा की सगळं काही मी जे करतोय कार्य त्यावरती अवलंबून आहे. माझं जे यश आहे ते कशावरती अवलंबून आहे? मी कशा प्रकारे कार्य करतो त्यावरती. आणि ते झाल्यानंतर प्रे ॲज इफ एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन युअर प्रेयर्स. नंतर प्रार्थना करा आणि प्रार्थना करत असताना आपली मानसिकता असली पाहिजे की आता जे काही आहे या प्रार्थनेवरती अवलंबून आहे. पण पहिले कृती केल्यानंतरच. टी फॉर ट्रान्सेंडन्स. की जीवनामध्ये कितीही बिकट परिस्थिती असली तरीसुद्धा या परिस्थितीच्या बाहेर आपण आहोत. आपण कोण आहोत? आपण एक आत्मा आहोत. जरी आपला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याच्यामुळे आपला काही स्वभाव असेल पण तरीसुद्धा त्या स्वभावाला अनुसरूनच वागावं हे चुकीचं आहे. तर त्या स्वभावाला विरुद्ध जाऊन आपण वागू शकतो. ती निवड आपली आहे. आपण उदाहरण बघितलं Bollywood.comचं. तर Bollywood.com हे रिजेक्ट करून आपण भगवद्गीता.com वाचू शकतो. FATE फॉर एक्सपर्टीज. आपण बघितलं कशा प्रकारे जीवन हा सुद्धा एक टेनिसचा खेळ आहे. कधी आपण सर्व्हिस करतो, कधी आपण रिटर्न बॅक करतो. तर सर्व्हिस करताना नियंत्रण जास्त असतं, रिटर्न करताना नियंत्रण कमी असतं. तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे जीवनामध्ये कधी आपण सर्व्हिस करतो आणि कधी रिटर्न बॅक करतो आहे. उदाहरण बघितलं वसुदेव आणि देवकी. कसं वसुदेवांनी एक्सपर्टली, कुशलतेने कंसाची जी सर्व्हिस होती ती रिटर्न केली. रामचंद्राचं आपण उदाहरण बघितलं की वनात जाणं ही डेस्टिनी म्हणून त्यांनी स्वीकार केलं. पण सीतामाईचं ज्यावेळी अपहरण झालं त्यावेळी ते असं नाही म्हटले की इतर सीतेची नियती आहे. नाही, त्यावेळी त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. तर आपण सुद्धा आपलं कर्तव्य करायला हवं. तर FATE. ओके, तर अशा प्रकारे आपण चर्चा केली. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ओके, काही अनाउन्समेंट आहे?